नमस्कार. महाराष्ट्राचा आखाडामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर शहरातील नगरपालिका शाळा क्रमांक 7 येथील सर्वच विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य व खाऊ वाटप मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या वतीनं करण्यात आलं. यावेळी शाळेतील शिक्षकांकडून विद्यार्थ्यांचा शाळेतील पहिला दिवस असल्याने त्यांची ओवाळणी करून पायाचे ठसे घेऊन स्वागत करण्यात आलं. यावेळी बोलत असताना मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी नगरपालिका शाळा क्रमांक 7 आणि 9 या दोन्ही शाळेच्या नवीन इमारतीकरिता 1.5 कोटी रुपये मंजूर झाल्याची माहिती दिली. दोन्ही शाळा हायटेक करण्याची इच्छा व्यक्त केली. नगरपालिकेच्या 7 नंबर आणि 9 नंबर या शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांचा 5 लाख रुपयेपर्यंतचा विमा उतरवणार असल्याचं सांगितलं. यामध्ये मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी आपल्या वार्डात कामाचा धडाका सुरू केल्याची चर्चा सुरू झाली आहे. यावेळी नगरसेवक लोकेश यादव, नगरसेवक प्रसाद भैया कळसे, मनसे तालुकाध्यक्ष शशिकांत आप्पा पाटील, शहराध्यक्ष संतोष कवडे, शहर संघटक गणेश पिंपळनेरकर, समाजसेवक बाबा चव्हाण, लाला पेंटर, दिनेश पांढरे, अण्णा धोत्रे, गणेश उबाळे, संतोष वाघमारे, विकी विटकर इत्यादी उपस्थित होते. आज 15 जून शाळेचा पहिला दिवस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्र सरकार असेल, प्रत्येक ठिकाणचे लोकप्रतिनिधी असतील, त्या शाळेमध्ये जाऊन सर्व मुलांचं स्वागत करणं, त्यांना त्या ठिकाणी प्रोत्साहन देणं, अशा पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज मुलांचं स्वागत समारंभ चालू आहे. आणि त्याचबरोबर योग असा आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय राज ठाकरे यांचा काल 14 जूनला वाढदिवस झाला आणि मग आम्ही ठरवलं की हा दोन्ही योग आपण साधून आज या ठिकाणी मुलांना शालोपयोगी साहित्य या ठिकाणी वाटप करावं. कारण ह्या सगळ्या प्रक्रियेतनं गुरुजी आम्ही गेलो आहे. कारण मी नगरपालिकेच्या शाळेमध्ये शिकलो. आमच्या भोसले चौकाची 4 नंबरची शाळा आहे नगरपालिकेची, तेल्याची तिळवण शाळा अशी त्याला नाव होतं. मला गोंगडे गुरुजी आणि बिस्किटे गुरुजी ही 1ली ते 4थीपर्यंत माझं शिक्षण त्या शाळेमध्ये झालं. परिस्थिती आमची देखील खूप गरीब होती, बेताची होती. परंतु आज आपल्या नगरपालिकेच्या शाळेमधून ज्या ज्या विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतलं आहे, अनेक विद्यार्थी IAS झालेले आहेत, IPS झालेले आहेत, क्लास 1 अधिकारी आहेत. म्हणजे इंग्लिश मिडियमला शिकायला गेलं तरच काय तर होते असं काय नाही. ती एक फॅशन झाले. इंग्लिश मिडियममध्ये प्रवेश घेणं हे फॅशन झाले. उलट आपल्या नगरपालिकेच्या शाळांचं शिक्षण अतिशय चांगल्या प्रकारचं आहे. आपल्याकडचा सगळा शिक्षकवृंद देखील चांगल्या प्रकारचा आहे. आणि आता नुकतीच नगरपालिकेमध्ये सत्तांतर झालं आहे. आम्ही सत्तेत आलो आहे. या भागातनं लोकेश असेल, मी असेल, या भागातनं सगळ्या लोकांनी प्रेम करून निवडून दिलं आहे. आमचं कर्तव्य आहे की या भागातल्या ज्या 2 शाळा आहेत, 7 नंबर असेल, 9 नंबर शाळा असेल, या दोन्ही शाळा हायटेक करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे. एवढंच नाही तर या दोन्ही शाळांसाठी आता आपण 1.5 कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी मंजूर केलेला आहे. म्हणजे मंजूर होणार आहे नाही, मंजूर झालेला आहे. या दोन्ही शाळांचे इन्स्ट्रुमेंट तयार आहे. अतिशय चांगल्या प्रकारच्या दोन्ही ठिकाणी सुसज्ज अशा इमारती या ठिकाणी उभारणार आहेत आणि अतिशय चांगल्या प्रकारचं शिक्षक तुम्ही लोक तर स्टाफ आहे. परंतु सगळ्या सोयीसुविधा मुलांना ज्या इंग्लिश मिडियममध्ये किंवा ज्या वेगवेगळ्या संस्थांमध्ये ज्या सुविधा नाहीत त्या आपल्या नगरपालिकेच्या शाळेच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देणार. मग सगळ्यात महत्त्वाचं शौचालय असेल, वॉल कंपाऊंड असेल, चांगल्या इमारती असतील. एवढंच नव्हे तर माझं स्वतःचं स्वप्न आहे की या दोन्ही शाळा ह्या वातानुकूलित झाल्या पाहिजे, AC शाळा झाल्या पाहिजे. या पद्धतीचं आपण त्या ठिकाणी काम करणार आहे. जरी आपल्या नगरपालिकेकडे फंड नसला तरी देखील माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून CSR खूप आणू शकतोय. आपण खूप CSR आणू शकतोय. आता देखील नगरोत्थानमधनं नगर विकास खात्याच्या माध्यमातून आपण या ठिकाणी फंड आणलेला आहे.
त्यामुळं चांगल्या प्रकारचं या ठिकाणी आपल्याला विकास करता येईल. माझी तुम्हाला विनंती आहे की ह्या दोन्ही शाळा म्हणजे आमचं कुटुंब आहे. या दोन्ही शाळा म्हणजे आमचं कुटुंब आहे. आपल्या शाळेमधल्या कुठल्याही विद्यार्थ्याला कसलीही अडचण असू द्या, म्हणजे त्या शिक्षणाच्या बाबतीतली त्या हे दप्तर वह्या पुस्तकं तर हे आपण करूयाच, परंतु या दोन्ही शाळेमधल्या सर्व विद्यार्थ्यांची विमा पॉलिसी आपल्यामार्फत आपल्याला काढायची आहे. ती आम्ही करून देऊ. जेवढे मुलं आहेत या शाळेत गणित किती ऐकून घे, त्या शाळेतील सगळे विद्यार्थी आणि त्या शाळेतले सगळे विद्यार्थी या सगळ्या विद्यार्थ्यांचा 5 लाख रुपयेपर्यंत विमा, 5 लाख रुपयेपर्यंत विमा हे आपल्या वतीनं त्या ठिकाणी द्यायचं आहे. ते त्यासाठी तुम्ही ताबडतोब ते काम देखील चालू करायचं आहे, जेणेकरून आपली सगळी मुलं गरीब आहेत. सगळ्यात महत्त्वाचा विषय आता दवाखान्याचा आहे. आता माझा ॲक्सिडेंट झाला, माझ्या लक्षात आलं, माझा अपघात झाला, ठीक आहे, मी सदन आहे, मी ती खर्च करू शकतोय, परंतु कुणाला काय आजार झाला, काय झालं तर आपली मुलांची परिस्थिती गरीब आहे. त्यामुळं ते पण आपण आपल्या माध्यमातून ते ताबडतोब, म्हणजे उद्या परवापासून मी गणेशला सांगतो, पॉलिसी कंपनीवाले येतील आणि प्रत्येकाला तुम्ही परत एक आपण कार्यक्रम पुढच्या आठवड्यात 10-15 दिवसामध्ये घेऊ, पॉलिसीचं सर्टिफिकेट देणार, ते देखील आपण कार्यक्रम करू. तुम्हाला कुठली कसली अडचण असली तर कधी हक्काने सांगायचं, हे आपलं कुटुंब आहे. मी एकदाच म्हणलो कुटुंब आहे, आम्ही तर पुढारी म्हणून आलेलो नाही, हे आमचं कर्तव्य आहे. मी असेल, लोकेश असेल, हे आपल्या कुटुंबाप्रमाणे या ठिकाणी, आणि आमची सगळी टीम आहे, म्हणजे आम्ही जी 2 जण आहेत ती ह्या सगळ्यांच्या जीवावर आहे. ही सगळी टीम त्या ठिकाणी मनापासून या ठिकाणी काम करते. त्यामुळं आपल्याला जेवढं चांगलं, जास्तीत जास्त चांगलं करता येईल त्या पद्धतीचा आपण प्रयत्न करणार आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना सांगतो की आपल्या वार्डात मी 30 कोटी रुपये आणले. किती? अख्ख्या पंढरपूरचा निधी एका बाजूला आहे आणि आपल्या वार्डाचा निधी, त्यामुळं आपले सगळेच काम होणार. आता एक रस्ता टाकला आहे रामेश्वर सातपुते करते महात्मा फुले पुतळापर्यंत, तो मोठा रस्ता पण टाकला. आता आपल्याकडे ड्रेनेज झाले, पाईपलाईनचं काम चालू आहे, सगळ्याच गोष्टी. त्यामुळं सगळ्यात आपला वार्ड म्हणजे हायटेक. माझं गुरुजी स्वप्न काय की ह्या शाळा बघायला सोलापूर जिल्ह्यातली इतर नगरपालिकेची लोक आली पाहिजेत की ह्या शाळा कशा झाल्या. किंवा आपलं स्वप्नांचं निश्चितपणे आपण पार पाडूया. तुम्हाला कधी कुठली अडचण असली तर सांगायचं. मला वाटतं तुमच्याकडे तो कॉम्प्युटर आहे का? एकच आहे. एक आहे. तुम्हाला अजून एक लागलं तर मला लगेच सांगा, आपण ते पण मी तुम्हाला उपलब्ध करून देतो, जेणेकरून ह्या मुलांना कॉम्प्युटर शिकता आलं पाहिजे, यांना बघता आलं पाहिजे. मोठी लोक मोठी शिकतील, त्यांच्या घरी कॉम्प्युटर असतं, आपल्या घरी पोरांच्या घरी नसतं. तर ह्या पोरांना देखील तुम्ही मी काय म्हणतो की तुम्ही समजा 5 तास काम करत असाल, मला माहित नाही, 5-6 तास, 1 तास वाढवून काम करा. ह्या मुलांना जेवढं चांगलं बेस्ट देता येईल आणि त्यांच्यासाठी जे बेस्ट तुम्हाला साहित्य लागेल ते फक्त हक्काने सांगायचं. नगरपालिकेची वाट बघू नका, पण नगरपालिका काय करतील आणि मग आपण करू, असं काय विषय. तुम्ही कधी पण आम्हाला हक्काने सांगा, आपण ती दुसऱ्या मिनिटाला तुम्हाला ते साहित्य पोच करायला जबाबदारी आमची. पण हे पोरं, या आत्ता ज्या पोरांना तुम्ही शिकवता, ही पोरं भावी काळात IAS IPS आणि क्लास 1 सुपर क्लास 1 अधिकारी झाले पाहिजे, ह्याची आपण दक्षता घ्या. कायम आम्ही तुमच्याबरोबर आहे, एवढंच या ठिकाणी बोलतो. माननीय राजसाहेब ठाकरे यांचं शिकवण आहे आम्हाला. राजसाहेबांनी सांगितलंय, काल ज्यावेळेस राज ठाकरे साहेबांचा वाढदिवस होता, राजसाहेबांनी सांगितले की मला हार फुल हे आणण्यापेक्षा आपापल्या भागामध्ये विद्यार्थ्यांना मदत करा, वृक्षारोपण करा, गोरगरीब गरजू लोकांना मदत करा, हे राजसाहेब ठाकरे यांनी सांगितलं आणि त्यांच्या शिकवणीनुसारच आज हे सगळं आम्ही हा घाट घातला आहे. त्यामुळे यापुढे देखील तुम्हाला कुठलीही कसल्याही प्रकारची अडचण असेल कधी आम्हाला सांगा, 100% मदत करू, एवढं वचन या ठिकाणी देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.